सोलापूरच्या पुरुषपण भारी देवा या माहितीपटानं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप उमटवत शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे। सोलापूरच्या पुरुषपण भारी देवा या माहितीपटानं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप उमटवत शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे। नुकत्याच मुंबई इथं पारंबी प्रोडक्शन आयोजित 4थ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या माहितीपटाला स्पेशल मेन्शन डॉक्युमेंटरी हा सन्मान मिळाला आहे। या महोत्सवात देशविदेशातील तब्बल 122 लघुपटांचा सहभाग होता। प्राथमिक फेरीचं परीक्षण कल्पेश राणे यांनी केलं, तर अंतिम फेरीचं परीक्षण सुप्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक तथा चित्रपट दिग्दर्शक रोहन मापुसकर यांनी केलं। तसंच आता थांबायचं नाही या चित्रपटातील अभिनेते किशोर बच्चाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। पुरुषपण भारी देवा या माहितीपटात आयुष्यातील विविध परिस्थितींमध्ये कणखर राहणाऱ्या पुरुषांच्या जीवनातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि त्याच्या मनातील भावना, संवेदनशीलता प्रभावीपणे मांडण्यात आली आहे। कुटुंबासाठी झटणाऱ्या पुरुषाची सामाजिक भूमिका अधोरेखित करतानाच स्त्री पुरुष समानतेचा संदेशही या माहितीपटातून देण्यात आला आहे। या माहितीपटाची संकल्पना, लेखन आणि निर्मिती ऋत्विज चव्हाण यांनी केली असून दिग्दर्शन सचिन जगताप यांनी केलं आहे। निवेदन आणि संहिता पुनर्लेखन श्रुती कुलकर्णी पात्रुडकर यांनी केलं आहे। छायाचित्रण संदीप चौहान आणि निरंजन राऊळ यांनी केलं असून AI व्हिडिओ आणि इफेक्ट्स प्रमोद बंडीवार यांनी साकारले आहेत। यापूर्वीही या माहितीपटानं वाराणसी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 2 पुरस्कार मिळवले असून इंडियन सिनेमा फेस्टिवल बंगळुरू, इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल पुणे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि नवरंग नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट डॉक्युमेंटरीसह अनेक सन्मान प्राप्त केले आहेत। या यशाचं श्रेय संपूर्ण टीमच्या मेहनतीला असून वेगळ्या विषयामुळे हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचं निर्माते ऋत्विज चव्हाण यांनी सांगितलं। लवकरच हा माहितीपट रसिकांच्या भेटीला येणार आहे।